नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय कदाचित ही बा कोटंबे यांची कादंबरी आणि आज भाग 11वा. कचेरी समोरच्या ओट्यावर गोपीनाथ कसला तरी अर्ज लिहित होता. बाजूलाच राधा खेडेगावातली एक बाई आणि म्हाताऱ्याशी बोलत बसली होती. निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांच्या कचेरीत चक्रा मारणं चालू होतं. गोपीनाथनं कागदोपत्री जी काही कारवाई करायची ती केली होती. कामाचा पाठपुरावा आणि लोकांशी औपचारिक बोलणं हे राधालाच करावं लागायचं. त्याविषयीचं तिचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात तिला माला समोरनं येत असताना दिसली. राधा तिच्याजवळ आली. कशाला आली का इकडं? तुला भेटायला. येडी आहे का तू? कॉलेज नाही आहे तुला? आता कसलं आलं आहे कॉलेज? वडिलांनी लग्न जमवलं आहे. लग्न झालं की सासरी जायचं झालं. अगं एवढी काय घाई झाली लग्नाची तुला? आणखीन शिकायचं की. आले पिताजींच्या मना तिथे कोणाचं काही चाले ना. माला राधाला बिलगत म्हणाली. लय कोडगी पोरगी तू आणि लग्न जमलेचं आज सांगते वय. अगं मग कधी सांगणार? तू सापडायला हवीस ना. सामाजिक कार्य करते तू. अगं कशाची कार्य करते आणि कसलं काय? पहिलंच काम बरं होतं असं वाटायला लागलंय. नाही तुला अशीच कामं पाहिजेत अगं. ते काम तुझं नव्हतंच. मला पण अशी कामं आवडतात. लोकांच्या ओळखी वाढतात. हवं तसं वागायला मिळतं. शहाणे, हवं तसं वागायला माझ्यासारखी तू मोकळी नाही बरं का. अगं मला कोणी विचारणारं नाही आहे. तुला विचारणार आहेत. तुझी आई आहे, वडील आहेत आणि आता नवरा बी आहे. निघाली समाजकार्य करायला. आता का आली होतीस ते बोल. ताई थोडं बोलायचं होतं. बोल की, पण हाणामारीचं काय काम असेल तर सांगायचं नाही. नाही इथे सांगता नाही येणार. काम माझ्या वडिलांच्या मावस भावाचं आहे. अगं मग सांग की. नको ग, इथे नको. घरी येशील? माझे वडीलही तुला भेटायचं म्हणत होते. संध्याकाळी घरी जाताना आमच्या घराकडनं ये. बरं बघ, ते लवकर आटोपलं तर येईन मी. संध्याकाळी राधा मालाच्या घरी गेली. रसूल घरासमोर रिक्षा उभी करून बिडी ओढायला जवळच्या टपरीवर गेला. माला आणि तिची आई राधाची वाट बघत होत्या. मला वाटलं येतेस का नाही. अगं नाही आले तर तू उद्या परत तिकडे येशील या भीतीनं मी आलेच की. म्हणजे तूही कोणाला तरी घाबरतेस. माला राधाचा हात हातात घेत म्हणाली. अगं काय चालली आहे तुझी गडबड? किती ती बडबड. तिला घरात तर येऊ दे. मालाची आई म्हणाली. राधा घरात आली, खुर्चीत बसली. समोरच्या सोफ्यावर मालाची आई आणि वडील बसले होते. आपलं काही काम होतं का माझ्याकडं? माला आली होती. नाही तसं प्रत्यक्ष माझं नाही बरं का. माझे एक नातेवाईक आहेत, त्यांचं काम होतं. अहो खरं म्हणजे माझ्यापेक्षा तुमच्या जास्त ओळखी असतील साहेब. आम्ही आपली छोटी मोठी कामं करतो. खेडेगावातनं आलेल्या माणसांना तेवढी मदत. हो ते आहे माझ्या कानावर. बाहेरही तुझ्याविषयी बरंच बोलतात लोक. शिवाय आमच्या मालाचा तर एकही दिवस तुझ्या नावाचा जप केल्याशिवाय जात नाही. हे बघ, मी तुला जे बोलवलं आहे ना ते थोड्या वेगळ्या कामासाठी बरं का. खरं तर मीच येणार होतो तिकडे, पण तिथे व्यवस्थित सांगता आलं नसतं. काय आहे तिथे कोणाची ना कोणाची सारखी ये जा चालू असते. म्हणून मग मी मालाला पाठवलं. काम थोडं खाजगी आहे. करतेयस का नाही तू? अहो साहेब तुम्ही काम तर सांगा. शक्य झालं तर करीन, नाही तर तुम्हाला इतर मार्ग आहेतच की. आपल्याला न जमणारं असं कुठलं काम आहे हे जाणून घेण्याची राधालाही उत्सुकता लागून राहिली. मालाची आई चहा घेऊन आली. सगळ्यांनी चहा घेतला. अहो बाबा सांगा ना. मालानं वडिलांना आठवण करून दिली. अहो तिला बोलवलंय तर सांगून टाका. तिच्याच्यानी होण्यासारखं असेल तर करेल ती. मालाची आईसुद्धा म्हणाली. तर माझा मावस भाऊ आहे. त्यांनी 3-4 वर्षांपूर्वी एका बागवानाकडनं 50,000 रुपये घेतले होते. त्या बदल्यात 2 एकरमधला माल व्याजात द्यायचा. ज्या दिवशी 50,000 परत कराल त्या दिवशीपासनं करार संपुष्टात येईल असं ठरलेलं होतं. पण आता तो पैसेही घेत नाही आणि जमीनही सोडत नाही. आणखीन 50,000 घे आणि जमीन नावावर करून दे असं म्हणतोय. यात काय करता येईल? आपण ठरल्याप्रमाणे वागायला पाहिलं ना त्याने. मावस भाऊ म्हणतोय मला ती जमीन विकायची नाही आहे. ठरल्याप्रमाणे पैसे घे, जमिनीचा ताबा सोडून दे असं त्यांनी त्याला सांगितलं आहे. मग बरोबरच आहे त्यांचं. उद्या पाठवून द्या त्यांना. गोपीनाथ कोण आहे म्हणून विचारलं ना तर सांगल त्यांना कुणी बी.
नाही तर तुम्ही या सोबत. बघ एवढं झालं तर बघ, कारण 5,000 खर्च करायला तयार आहे तो. नाही नाही, ते नंतर बघू, आधी त्यांची भेट तर घालून द्या. राधा उठत म्हणाली, ताई लग्नाला ये बरं का, नाही तर हळदीच्या अंगानं तुला धुंडीत येईन. बघ पूर्वी नव्हती अशी बोलत, तुझी भेट झाल्यापासनं हे असं काहीतरी बोलत असते. अहो किती दिवस बोलन ती, एकदा लग्न झालं का तिची बोलतीच बंद होती का नाही बघा. हां यासाठीच तू लग्न करीना झालीस हो का नाही. बघ 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 कशी आगाऊ झाली ती राधा. अहो तिला नाही काम, तिला जरा स्वयंपाक करायला लावत जा. राधा मालाच्या गालाचा हलकासा चिमटा घेत तिथनं बाहेर पडली. सूर्य नुकताच मावळला होता. दारासमोरच्या खांबावर ट्यूब लागली होती. चुलीवर भाजी टाकून राधा अंगणात बाजेवर बसली होती. तेवढ्यात गोपीनाथ आला. काही लेखन सामग्रीची पिशवी त्यांनी आत नेऊन ठेवली. राधानं त्याला प्यायला पाणी दिलं. अरे बस की. त्यांनी आतला स्टूल आणला आणि बसला. गोपीनाथ मला सांग, त्या चिटणीसचं काय करायचं. ताई मला वाटतंय त्या खाजगी प्रकरणात आपण पडू नाही. खरं तर त्यांनीच आपल्याकडे यायला नको होतं. तसे काम करणारे गुंड आहेत की शहरामध्ये, त्यांच्याकडेही हा गेला असेल आणि त्यांनी नकार दिल्यामुळे तो आपल्याकडे आला असेल. नाही कोण आहे ते बागवान, एकदा भेटू तर खरं. ताई पैसेवाली पार्टी आहे ती. 50-60 एकर जमीन आहे, दुधाचा व्यवसाय आहे, शहरात 2-3 हॉटेल्स आहेत, बरेच व्यवसाय आहेत. तरी बी एवढा हाप आपल्याला आहे. आणि काय रे चिटणीस म्हणजे बामण ना. हो ब्राह्मण. तो कसं काय सापडला बागवानाच्या काचाट्यात. सहसा ते असले व्यवहार नाही करत. फार गरज असेल तर जमीन विकतीन, पण असं नाही काय करणार. खरं आहे ताई तुमचं. चिटणीस आणि हा शेख बिलाल यांचं शेत एकमेकांना लागून आहे. बिलालनं त्या भागात फार जमीन सावडली आहे. चिटणीसचं शेत त्याला अडचण ठरायला लागलंय, कारण दोन्ही बाजूनं या बिलालची जमीन आहे. मध्ये जी शिल्लक आहे ना ती चिटणीसची जमीन. तेवढा तुकडा जर बिलालला मिळाला तर बिलालला ते सोयीचं होणार आहे. त्यात बिलाल फार गोडबोल्या माणूस आहे. अहो मराठी तर इतकी छान बोलतोय, आपल्याला सुद्धा तेवढी सफाईदार बोलता येणार नाही. संपर्क म्हणाल तर सर्व समाजातल्या लोकांबरोबर. नमस्कार, रामराम, जय भीम, आदाब. माणसं बघून अभिवादन करण्याची त्याची पद्धत लोकांना आवडती, त्यामुळे त्याच्या ओळखी दांडगे आहेत. अरे मग तर आपण पण भेटलंच पाहिजे का त्याला. काही उपयोग होणार नाही. वरून सरळ दिसत असला तरी उलट्या काळजाचा आहे तो. आपण त्याच्या नादाला न लागलेलं बरं. तू मला भिव घालतोय का त्या चिटणीसचं काम करायची इच्छा नाही तुझी. नाही नाही तसं नाही ताई, मला असं म्हणायचं की चिटणीस पोलिसात तक्रार किंवा कोर्टात जाऊ शकतात. आपण त्यात हस्तक्षेप करणं चुकीचं आहे. ते नंतर बघू की. त्या बिलाला भेटणं पण बेकायदेशीर आहे का. नाही हो तसं नाही. तुम्ही म्हणाल ते काम करायची माझी तयारी आहे. मग झालं. एक काम कर, उद्या थोडं लवकर ये. कचेरीकडे जायच्या अगोदर त्याची भेट घेऊ आपण. मग ठीक आहे, 9 वाजताच येतो मी. रिक्षा लागेल. रसूलला लवकर यायला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रसूलची रिक्षा बिलालच्या बंगल्यासमोर येऊन थांबली. पाठोपाठ गोपीनाथसुद्धा सायकलवर आला. तसा नोकर गेट उघडून आला. कौन चाहिए आपको. रिक्षातून उतरत असलेल्या राधाकडे बघत नोकर म्हणाला. बिलाल शेठ को मिलना है. गोपीनाथ सायकल स्टँडवर लावत म्हणाला. अरे क्या काम है वो तो बोलो. कोण आहे रे, येऊ दे त्यांना. उंच गोरापान माणूस गेटमधनं डोकवत म्हणाला. राधा आणि गोपीनाथ आत गेले. रसूल बाहेर थांबला. काय बाई, कोण पाहिजे तुम्हाला. मला बिलाल भाईंना भेटायचं होतं. या आत या आत या. राधा आणि गोपीनाथनं बैठकीत प्रवेश केला. आतलं वैभव डोळे दिपवणारं होतं. छताला मध्यभागी लोंबकळत असलेलं झुंबर गोपीनाथ निहाळत होता. बोला बोला, मीच तो बिलाल. राधाला काय बोलावं हे सुचत नव्हतं. बिलालच्या वागण्या बोलण्यावरनं तो कोणाला अडचणीत आणेल असं वाटत नव्हतं. आता आलोच तर काहीतरी बोललं पाहिजे. माझं नाव आहे राधा आणि हा आहे गोपीनाथ. लहान मोठी सामाजिक कामं करतो आम्ही, सरकारी खाजगी. अरे वा, छान आहे छान आहे. लोकांना घरचंच काम होईना झालं आहे, तुम्ही लोकांची कामं करताय. छान छान छान, मला आवडलं तुमचं काम. बरं बोला, माझ्याकडे काय काम काढलं. नाही तसं काम छोटंसंच आहे. ते चिटणीसनं तुमच्याकडनं काही पैसे घेतले होते, ते परत द्यायचे होते. हां, त्याची मुदत संपली ना. पण आता त्याला 2 वर्षांची मुदत दिली होती. 2 वर्षात त्यांनी पैसे परत नाही दिले तर चालू भावानुसार शेती मला द्यायची असं ठरलेलं होतं. अहो असं तसं ठरलेलं, पण एवढं नियम बोट ठेवून चालते वे. व्यवहारात होते की थोडंसं मागं पुढं. कसं आहे, गरीब माणूस आहे,
घ्या पैसे आणि करा की मोकळं त्याला. तुम्हाला जमीनच घ्यायची असेल तर काय कुठेही मिळते किती. हां, ती गोष्ट वेगळी आहे, पण मी जबानीचा पक्का आहे. तुम्ही म्हणत असाल तर 10,000-5,000 जास्त देईन, पण जमीन मलाच द्यावी लागेल. असं बरोबर नाही ना. तो नाही म्हणतोय तर जबरदस्ती कशा पाय? जबरदस्तीचा सवालच नाही आहे. हवं तर लिहून दिलेला बॉन्ड बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही जमीन सोडणार नाही तर? नाही. निर्णय पक्का आहे तुमचा? हो, पक्का आहे. ठीक आहे, भेटू पुन्हा. मघाचा नोकर चहा घेऊन आला. बाई, चहा घेऊन जा की. काहीही न बोलता ती बाहेर पडली. शेठ, अरे ये राधा बहन है, राधा बहन. गोर गरीब लोगों के बहुत काम करती है. खतरनाक भी वैसीच है. चहा घेऊन आलेला नोकर म्हणाला, अरे तेरे को क्या मालूम? अरे मालूम है, कचेरी के वहाँ रहती है. ठीक है, तू जा अब यहाँ से. बिलाल थोडा विचारात पडला. 1-2 ठिकाणी फोनाफोनी झाली. 2 दिवस राधा चिटणीसच्या प्रकरणावर विचार करत होती, पण मार्ग काही सापडत नव्हता. समोरची पार्टी साधी नव्हती. जे काही करायचं ते विचार करून करावं लागणार होतं. बिलालचा बेदरकारपणा सारखा नजरेसमोर दिसत होता. खूप विचार केल्यानंतर 4थ्या दिवशी ती परत बिलालच्या बंगल्यावर आली. बंगल्याच्या गेटसमोर रस्त्यावर सतरंजी टाकली. गुंडाळी करून आणलेला काळा फलक फाटकाच्या बाजूला लटकवला. येणाऱ्या जाणाऱ्यांची तिथे गर्दी वाढायला लागली. बेकायदेशीर सावकारी करून जमीन बळकावणे, बेकायदेशीर व्याज व्यवहारी करणे, व्याजापोटी जमिनी बळकावणे या विरोधात आमरण उपोषण. अशा प्रकारचे बोर्ड यापूर्वी आपण सरकारी कचेरीसमोर वाचले होते. नोकरानं धावत जाऊन मालकाला निरोप दिला. बिलाल धावत बाहेर आला. ओ बाई, काय चालवलंय तुम्ही? उपोषण बिपोषण काय करायचं ते सरकारी कचेरीसमोर करा. हे माझं घर आहे, इथे माझ्या घरासमोर बसू शकत नाही तुम्ही. काय कळलं? आणि तुम्ही लोकांच्या जमिनी बळकावू शकता वे? माझं काय, मी पोलिसांना बी कळवलंय. माझ्या अंगाला जर खर्चटला ना, 12च्या भावात जाल तुम्ही. हे बघा बाई, जो काही व्यवहार झाला आहे तो माझ्यात आणि चिटणीसमध्ये झाला आहे. त्याचे आणि माझे संबंध चांगले आहेत. तो माझा शेत शेजारी आहे. आम्ही दोघं बघून घेऊ. तुम्ही मध्ये पडायचं कारण काय? मी सामाजिक कार्य करते. अनेक लोक येतात माझ्याकडं. माझ्या परीनं जमन तशी मदत मी करते. चिटणीस आले माझ्याकडं म्हणून मी हे करते. हां, पण हे बेकायदेशीर आहे. असं ना मग. जे काय माझ्यावर कारवाई होईल त्याला तोंड द्यायची तयारी आहे माझी. अरे, ही मोगलाई झाली. आणि तुम्ही जे करता ते काय गौतम बुद्धाच्या विचाराचं आहे वे? बिलालच्या प्रत्येक प्रश्नाला राधा उत्तर देत होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्यावर विचार करण्यासारखी पाळी आली होती. सूर्य माथ्यावर सरकत होता. उन्हाची चमक सारखी वाढत होती. आणि अशा उन्हात राधा बसली होती. रसूल रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून रिक्षातच बसला होता. येणारे जाणारे क्षणभर थांबून आपसात चर्चा करत होते. फळ्यावरचं वाचून काय प्रकार आहे ते लोकांच्या लक्षात येत होतं. बिलाल दाखवत नसला तरी आतून घाबरला होता. हे सगळं शहरात कळलं तर लोकांची रांग आपल्या घराकडे लागेल. पोलीस येतील. काय जबाब देणार त्यांना? बेकायदेशीर सावकारी केल्याचा गुन्हा आपल्यावरच दाखल होईल. आत्तापर्यंत झाकली मूठ होती. देऊन देऊन गप्प बसवता येत होतं, पण ह्या बाईनं सगळं चावाट्यावर आणलंय. बिलाल धावत घरात गेला. काही वेळातच त्याची बायको लहान मुलगी बाहेर आल्या. अरे बहन, अंदर चलो ना. घर के सामने ऐसा बैठना अच्छा नहीं दिखता ना. आपको जो भी कुछ कहना है अंदर बैठ के कहो ना. राधाच्या शेजारी सतरंजीवर बसत बिलालची बायको म्हणाली, नहीं नहीं, मैं अंदर नहीं आऊँगी. बहन, तुमको क्या चाहिए? हम क्या तुम्हारा बंगला नहीं मांग रहे? हमें सिर्फ चिटनीस की जमीन के कागजात चाहिए. ठीक है, देती मैं, चलो मेरे साथ. नहीं, मैं यहाँ से हिलूंगी नहीं, पहिले कागज. लोकांची गर्दी वरचेवर वाढत होती. बिलाल दूर उभा राहून दोघींचं बोलणं ऐकत होता. परत येत असलेल्या बायकोडकडे बघून तो आणखीनच अस्वस्थ झाला. क्या हुआ रे? वो पहिले कागजात देव बोल रही. मैंने बहुत समझाया, वो जगह से हिलने कुछ तैयार नहीं. क्या पागल औरत है? अरे पागल बिगल कुछ नहीं. तुम उसको कागज दे दो उसको और मिटा डालो, नहीं तो तुम्हारे सब कारनामे बाहेर आएंगे अभी. बिलाल घरात पळाला आणि काही क्षणात कागदांची भेंडोळे घेऊन बाहेर आला. हे घे, तुझे पेपर घे. पण तो चिटणीस कुठे आहे? तोही इथे पाहिजे. शिवाय माझे पैसे आहेत त्याच्याकडे. रसूल, गोपीनाथ जवळ चिटणीस थांबले, त्यांना घेऊन ये बाबा. रसूल पळाला रिक्षा घेऊन. बिलाल आणखीन अस्वस्थ होता.
जोपर्यंत तो लटकवलेला फळा आणि गेटसमोर बसलेली राधा उठत नाही तोपर्यंत त्याच्या जीवात जीव येणार नव्हता. आता तरी उठ आणि तो लावलेला फळा काढा की. राधानं बॉन्ड पेपर आपल्या ताब्यात घेतले, त्यावरून नजर फिरवली. लटकवलेल्या फळ्याची गुंडाळी केली, सतरंजी घडी करून बाजूला ठेवली. ते येईपर्यंत चला आतमध्ये बसूयात आपण. नाही नको, मी थांबते इथं झाडाखाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाकडे राधा चालायला लागली. जमलेली गर्दी पांगायला लागली. तरीही बिलाल त्यांच्यावर खेकसला. अरे काय इथं, चला निघा इथनं. काही वेळात रसूल चिटणीसला घेऊन आला. राधानं चिटणीसच्या हातात पेपर दिले. चिटणीसनं 50,000चं पुडकं राधाकडे दिलं. द्यायचे का पैसे त्यांना? हो देऊन टाका, आपले कागद भेटले की आपल्याला. राधानं पैसे बिलालकडे दिले. त्यांनी ते खिशात ठेवले. अरे अब तो अंदर आओ, पाणी बिनी पिओ और जाओ. ठीक आहे रसूल, चल पाणी पिऊ आणि निघू. सगळे आत जायला निघाले. तेवढ्यात पोलीसची गाडी येऊन धडकली. अरे क्या हो रहा वहाँ? बिलाल क्या गडबड आहे? नाही नाही साहेब, कुछ नाही, गडबड नाही. नाही खरंच नाही साहेब, काय नाही. नक्की का? अरे आपके होते हुए क्या तक्रार होगी साहब. स्मार्ट मत बन बिलाल, मैं तुम्हें अच्छी तरह से पहचानता. हाँ, गडबड नहीं होनी चाहिए. गेली पोलिसांची गाडी. आओ बहन, आओ आओ अंदर आओ. चेहऱ्यावरचा घाम पुसत बिलाल म्हणाला. चिटणीसच्या प्रकरणानंतर राधा खूप झोतात आली. लोक मुद्दाम तिला बघायला कचेरीच्या आवारात यायला लागले. तिच्या धाडसाचं कौतुक स्त्रियासुद्धा करायला लागल्या. पण राधाला हे सगळं नको होतं. काम झालं की त्यावर पुन्हा चर्चा करत बसणं तिला आवडत नव्हतं. उलट दुसऱ्या कामाच्या ती शोधात असायची. 4:30ची वेळ. गोपीनाथ जवळ राधा बसलेली होती. गोपीनाथ, माझ्यासाठी काय काम आहे का रे? नाही सध्या तरी नाही, तुम्हाला घरी जायचं असेल तर जा. मी माझं काम आटपलं की येतो. बरं. राधानं रसूलला आवाज दिला. रसूल, चल बाबा निघू आपण. मला भाजी मंडीत सोड आणि तू जा घरी. नाही तर काय काम मिळालं तर करून टाक. राधानं सरळ गंगामावशीचं भाजीचं दुकान गाठलं. बाईसाहेबानं आज कशी काय वाट वाकडी केली बाया. मावशे, तूही मला टोमणे मारायला लागली का? अगं तू एकटीच मला माझी वाटतेस. अगं उगी ग बाया, पण आज बरा तुला वेळ भेटला. आज काय झालं तरी तुला भेटायचं मावशी, असं सकाळीच ठरवलं होतं. मावशीकडे एक एक गिऱ्हाईक चालत होतं. त्यांना भाजी देणं, पैसे घेणं आणि राधाबरोबर बोलणं, असं तिहेरी काम मावशी करत होती. राधा चवळीच्या शेंगेतल्या 4 निब्बर शेंगा घेऊन त्यातले दाणे सोलून तोंडात टाकत होती. गिऱ्हाईक थोडंसं विरळ होताच मावशी म्हणाली, त्या बागवानाच्या बंगल्यामोर उपोषणाला बसली होतीस म्हणा. मावशी, अगं 1-1.5 तासाचं कसलं आलंय उपोषण? त्याला माणुसकीनं सांगितलेलं पटना म्हणून केलं. अगं तू आमचीच हुशार आहेस, पण तरी बी सांगावंसं वाटतंय. सरकारी कामात असलं करणं चालतंय, पण कुणाच्या खाजगी भांडण तंट्यात पडणं बरोबर नाही. अगं त्याच्यासाठी पोलीस आहेत, कोर्ट आहे. त्यांना तिकडं जाऊन दाद मागा म्हणायचं. अगं एखादी बार तूच यायची अडचणीत. ते कशाचे आपल्याला अडचणीत आणतात? यांचे धंदे बेकायदेशीर. सरकारसुद्धा बेकायदेशीर सावकारी करणाऱ्याच्या मागं लागलंय. चिटणीस गरीब माणूस ग, अडकला होता. काय का असाना, मिटलं हे बेस झालं. पण उगा दुश्मनी वाढती ग मावशी. अगं आपल्याजवळ हाय काय दुश्मनी वाढायला? बरं ते जाऊ दे, आज चल इकडंच. नाही नाही आज नको, उद्या परवा येईन. थोरल्या सुनीची माय आली म्हणून मी इथं आले आणि ही बाई मुद्दाम पाहुणे रावणे करत फिरायली. बरं मावशी, तुझ्या कानावर एक गोष्ट टाकायची. आता आणखीन काय राहिलं बाई? अगं सुख दुःख अडीअडचण दुसऱ्या कोणाजवळ सांगणार मी? बरं बोल की, काय म्हणत होती? माझ्याबरोबर काम करतोय त्यो गोपीनाथ, तू बघितलास ना? अगं तुझ्या घरीच बघितला की. त्याचं काय? त्यो कामाच्या निमित्ताने घरी येतो. काही अर्ज चपाट्याला यायच्या असल्या की घरी बसून लिहितो. गावजवळचे सायकलवर करतोय याचा. पण अशा झिंग्यान तो लई हसतेत खेदळतेत. अगं चालायचं की राधे, थट्टा मस्करी करीत असतील एकमेकाची. मावशे, मला साधी थट्टा मस्करी नाही वाटत म्हणून तुला घरी चल म्हणत होते. अगं केवढीशी पोरगी आहे ती. नाही म्हणजे तुला काळजी वाटणं बरोबर आहे. ती पोरगी लहानाची मोठी रस्त्यावर झाली. रस्त्यावरचं जग तिने डोळ्यानं पाहिलंय. त्यामुळे तिला असल्या गोष्टी शिकवाव्या नाही लागणार. तुला त्या नक्कीच खटकणार म्हणा. अगं त्यांची जवळीक चांगले हेतून असेल तर बरंच आहे. त्यातल्या त्यात गोपीनाथ झिंगीला आणखीन तेवढं कळणार नाही म्हणा. उगं टाइमपास म्हणून एकमेकांकडे बघत असतील तर ते बेकार आहे.
तू काळजी करू नका, उद्या परवा मी येते, मग बघू काय ते. मावशी, अगं गोपीनाथ तसा चांगला पोरगा आहे. झिंगीला आशात तू बघितलं नाही. अगं तिच्याकडे बघितलं ना का माझ्या छातीवर दगड ठेवल्यासारखं वाटायले. एका मानानं चांगलंही वाटतंय. या पोरीला दुसरं कोण करणार? मलाच तिची जात नाही माहिती, आणि आपल्याकडचं जातीशिवाय पान हलत नाही. लोक म्हणतेच सुधारणा झाली, शिकणाऱ्यांची संख्या वाढली, पण डोक्यातली जात काही जात नाही बघ. अगं तू गोपीनाथ बी विचारलंस की, त्या पोरीला तू घरी आणलीस तेव्हा मला हा प्रश्न पडला होता, पण तू नाराज होणार म्हणून मी काही बोलले नव्हते. मावशी, अगं मी जर ह्या पोरीला आधार दिला नसता तर काय झालं असतं तिचं? कल्पना करून बघ की नसती. बस स्टँड स्टेशनवर भीक मागत फिरली असती, अनेक गिधाडं तिच्यावर तुटून पडली असती. तिच्या आईसारखं तिलाही दारूचं व्यसन जडलं असतं, आणि मग आईसारखं स्टेशनवर मरून पडली असती. जाऊ दे बाया, मला ऐकायला सुद्धा नको वाटते. तुझ्यामुळं पोरगी त्या घाणीतनं बाहेर पडली. बरं मावशी, चलते मी. तू कधी येते? का मी येऊ घ्यायला तुला? कसं आहे, तुला भेटलं ना का मनावरचं वजं कमी होतंय बघ. नाही तू नको येऊ, मीच येते. जा बाया, तू सांभाळून राहा. राधा घरी आली. झिंगीनं समोरचं अंगण झाडून घरात दिवा लावला होता. अगं मावशीकडे गेले होते म्हणून उशीर झाला. तू केव्हा आली? पायातली चप्पल बाहेर सोडून आत येत राधा म्हणाली, बरं झालं भेटून आलीस. तुलाही कामाच्या व्यापानं जाणं होईना, नाही का? चहा करू? कर की, घेऊ दोघी बी अर्धा अर्धा कप. राधा हातपाय धुवून चुली शेजारीच बसले. साखर, चहापूड, दूध या एक एक वस्तू घेताना झिंगीची होणारी हालचाल राधा निहाळत होती. देव बी काय माणसाची कसोटी घेतोय. काय गरज होती या पोरीला एवढं रूप द्यायची? चुलीतल्या आगीत आणि ह्याच्यात काय फरक आहे? जलम देणारी गेली वर निघून, मी घेतला ह्यो अंगार पादरात. तरुणपण, जवानी काय असते ते हिथं आल्यावर आपल्याला कळलंय. उघड्या डोळ्यानं जग बघितल्या बिगर काही कळत नाही. कुठलं खोल डोक्यात होतं कोणाला माहिती. सासर माहेर सगळं सोडून इकडं आले. कुणाशी तरी बोलायला पाहिजे होतं. निदान आईला तरी मनातली भीती सांगाय पाहिजे होती. डोळ्यावर कसली झापड चढली होती कोणा ठाव. इथं खुलेआम रस्त्यानं नवीन लग्न झालेले जोडपे हातात हात घालून फिरतेत. वाटात आग पडते. आपलं काय कमी होतं का काय? ही आग घरात आणून ठेवली आपण. आपण हिचे कोणीच नाही तरी पण आपल्याला काळजी वाटते. मग ते तर आपले आई वडील होते. त्या काळजीपोटी त्यांनी आपलं लगीन लावून दिलं. तर सगळा इस्कोट करून टाकला आपण. व्यवस्थित संसार केला असता तर एका दुसरं मूलबाळ झालं असतं. नवरा, सासू, सासरे, आई वडील सगळ्यांना किती आनंद झाला असता. असं बेभरवशाचं जीनं नशिबी आलंच नसतं. आई वडिलांची मानहानी झाली नसती. ताई, चहा. झिंगी राधाच्या दंडाला हलवत म्हणाली. झाला पण होय. अगं तू पण घे की. नाही नको, चहानं माझी भूक मोडते. मस्त केलाय बरं का चहा. असा चहा नवऱ्याला करून दिला ना, तुला घेऊन नाचन त्यो. जाग काही म्हणतेस? हा हा हा, कायला असती. एवढं लाजत जाऊ नको, कोणीतरी उचलून नेईन. राधा तिच्या गोऱ्या गोऱ्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली. झिंगी स्वयंपाकाला लागली. राधाची नजर काही तिच्यावरनं हलत नव्हती. हिच्याकडे बघून कोणीतरी म्हणेल का की ही भिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून? काय कमी आहे हिच्यात? जी थोडीफार कमतरता होती ती 4 बुकं शिकल्यामुळे भरून निघाली. गोपीनाथच काय, कुणीही हिच्या रूपाला भाळेल. तिचं बोलणं वागणं रूपाला साजेसच होतं. मुळातच गोरी, नाकेडोळी नीटस, उंच आणि सडपातळ. आज असं काय बघतीयस ताई? अगं बघता बघता किती मोठी झाली तू. काहीतरीच ताई तुझं. तुझ्या लग्नाचं बघावं लागतंय आता. मी नाही जाणार ना तुला सोडून. अगं घरात लग्नाची चर्चा सुरू झाली का सगळ्या पोरी असंच म्हणतात. ताई, एक विचारू? तू का लग्न केलं नाहीस ग? राधा काहीही न बोलता बसून राहिली. ताई, चुकलं माझं, मी विचारायला नको होतं. अगं नाही बाया, तुझं काय नाही चुकलं. खरं म्हणजे यापूर्वीच मी हे तुला सांगायला हवं होतं. माझं लग्न झालंय. मग तू एकटी कशी? याच प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी सांगायचं टाळलं असन कदाचित. जाऊ दे, नशिबाचे भोग असतात एकेकाच्या. चल, भूक लागली नाही का? दोघी बसलोय गप्पा मारत. अगं तू बस, मी करते 2 भाकरी आणि बेसन. झिंगी स्वयंपाकाला लागली. कोपऱ्याच्या खांबावर असलेल्या ट्यूबचा प्रकाश अंगणात पसरला होता. सुने,
त्यो गोपीनाथ कसा आहे ग? राधाच्या अनपेक्षित प्रश्नानं ती गोंधळली, घाबरली. तिला काय बोलावं हे कळेना. कसा आहे म्हणजे? बोलायला तर चांगला आहे. हा तसा बारा आहे ग. हो, आणि माझं त्याच्याकडे काही काम नसतं ना. ते बी खरंच आहे म्हणा तुझं. मी आपलं सहज विचारलं बरं का तुला सुने. चांगला आहे, पण आमचं तसं काही नाही हां ताई. त्याला गणितं चांगली येतात म्हणून मी त्याच्याशी बोलते एवढंच. अगं मी कुठं म्हणली बाया तुमचं तसं काय आहे म्हणून? येडा बाईच आहे तू. आणि असलं तर एवढं घाबरायला काय झालं तुला? झिंगी गुपचूप भाकरी थापायला लागली. केसांची चुकारबट वारंवार डोळ्यांवर सरकत होती. डाव्या हाताच्या मनगटानं ती सारखं ती बट मागे सारत होती. लगीन करती का त्याच्याबरोबर? राधाचं बोलणं ऐकलं आणि झिंगी उडाली. राधा असं काही विचारेल हे तिला वाटलंच नव्हतं. ती चांगली गोंधळली. अगं घाबरतीस कशाला? हो का नाही तेवढं सांग. झिंगी काहीही न बोलता उठली आणि राधाच्या गळ्यातच पडली. अगं पिठाचे हाते तुझे, माझं सगळं अंग पिठानं भरवलं की तू. आणि राधा सुखावली. आता गोपीनाथनं तेवढा होकार द्यायला पाहिजे. त्यानं बाकी काही विचारत बसू नाही म्हणजे झालं. राधाच्या मनात वेगळंच चालू होतं. त्यानं झिंगीचे माय बाप जात धर्म विचारलं तर काय सांगायचं. हिला घरी आणताना आपण हा विचार करायला हवा होता. काही झालं तरी पोरीची जात. आपल्याला तरी कुठे हे धोके माहिती होते. पण घर सोडल्यावर आपल्याला ते पावलोपावली जाणवायला लागले. जेवण झाल्यानंतर राधा बराच वेळ विचार करत बसली होती. सकाळी 8:30ला गोपीनाथ राधाकडे यायचा. आजही त्यांनी सायकल दारात उभी केली. आत आला. राधा नुकतीच स्नान करून केस विंचरत होती. तशी क्वचितच तिच्या डोक्याला फणी लागायची. वेणी, फणी, गंध, पावडर हा प्रकार आपल्या नशिबात नाही हे तिने केव्हाच जाणलं होतं. किंबहुना ती स्वतः यापासून दूर राहिली होती. ये रे गोपीनाथ ये. ही आज थोडी खरेदी करायची आहे. पेपर, कार्बन बॉक्स, स्टेपल पिन असं थोडंफार सामान घ्यायचं आहे. अरे तुला मागच सांगितलं ना मी, जे लागन ते घेत जा म्हणून. मला सांगायची गरज नाही. हो, पण मी आपलं सहज सांगितलं. गोपीनाथ आज जाऊन आपली छोटीशी सुटकेस घेऊन बाहेर आला. पैसे आहेत का देऊ? आहेत. काल 150 रुपये मुद्दाम बाजूला काढून ठेवले. गोपीनाथ आपल्याकडं सध्या किती पैसे आहेत रे? म्हणजे मी आपलं सहज विचारते हा. गोपीनाथनं सुटकेसच्या बुडाशी असलेलं बँकेचं पासबुक काढलं. राधानं त्याच्या एकट्याच्या नावानं खातं उघडायला लावलं होतं त्याला. गोपीनाथ वेगळ्या वहीत सर्व हिशोब लिहायचा. स्वतः घेतलेले, राधाला दिलेले आणि इतर खर्च वगळून उरलेले बँकेत भरायचा. राधा स्वतःजवळ आलेली ही गोपीनाथच्याकडे द्यायची. गोपीनाथनं पासबुक राधाकडे दिलं. 26,508. बरे जमले की रे. पासबुक परत गोपीनाथकडे देत राधा म्हणाली, आणखीन वाढले असते. चिटणीसकडनं फार कमी घेतले आपण. शिवाय 150-200चं काम आपण 50-60 रुपयात करतो. इतर लोक 200-300 घेतात. अरे आपण पैसे कमी घेतो म्हणून लोक आपल्याकडं जास्त येतात. हे बघ तुला मी आधीच सांगितलंय, आपण हे जे काम करतोय ते लोकांच्या मदतीसाठी. खरं पाहिलं तर दलालीच आहे ही. मनाला नाही पटत. आपण बंदी केलं असतं हे, पण दुसऱ्यांना रान मोकळं होईल ते तर लुटतीनच गरीबाला. ताई तुम्हाला पैशाचं काही काम होतं का? हवे असतील तर घेऊन येतो बँकेतनं. अरे मला कसलं काम पडणार आहे? माझ्या डोक्यात एक विचार आहे, पटतंय का बघ. गोपीनाथ, कचेरीसमोर वाट्यावर किती दिवस बसायचं? आपल्याला हक्काची जागा पाहिजे. आपण कचेरीजवळ टपरी वाजा एखादं दुकान भाड्याने घेतलं तर चालतंय की, पण मिळालं पाहिजे. झिंगीनं चहा आणला. चहा देताना गोपीनाथ आणि झिंगी एकमेकांकडे बघून किंचित हसले. ते राधाच्याही नजरेतनं सुटलं नाही. ताई मी शाळेत चालले. बरं जा, जरा मन लावून अभ्यास कर. 10वीचं वर्ष आहे तुझं. झिंगीने मानेनं होकार दिला. गोपीनाथकडे तिरपी नजर टाकत ती निघून गेली. चांगले मार्क घेईल बरं काही. अभ्यास चांगला आहे तिचा. तुला काय माहिती रे? गोपीनाथकडे रोखून बघत राधा म्हणाली. गोपीनाथ थोडासा गोंधळला. नाही माहिती वगैरे नाही. मी 1-2दा तिच्या सहज वह्या चाळल्या होत्या. काही प्रश्न विचारले तर अचूक उत्तरं दिली तिने. कधी कधी गणिताविषयी काही अडचण असल्यास विचारते ती. असं आहे वय. बरं मला सांग दुकानाचं काय? नाही आयडिया चांगली आहे तुमची. शोधावं लागेल दुकान. गोपीनाथ तसं हाही एक दुकान पत्र्याचंच आहे. मालाच्या वडिलांच्या ओळखीनं मिळेल. तसं झालं तर बरं होईल. म्हणजे काय ताई आपल्याला थोडी स्थिरता येईल ना.
आपल्या ह्या कामाबरोबर कार्यालयाला लागणारी काही स्टेशनरी ठेवता येईल. रोज 500 रुपयाला मरण नाही बघा. शिवाय तुमची सोय होईल. तुम्ही रोज वाटेवर बसता, मला अवघडल्यासारखं होतं. दुकान घेतलं की पहिलं तुम्हाला एक खुर्ची आणि टेबल घ्यायचं. फार काही काम पडलं तर तुम्ही बाहेर पडायचं. तसं आता आपल्या थ्रू गेलेलं काम कोण अडवत नाही म्हणा. तुम्ही दबदबाच निर्माण केलाय तसा. शहरात तुम्हाला न ओळखणार शोधून सापडणार नाही. तुम्हाला बघितलं तरी लोक वचकतात. अरे तेच नकोय बाबा मला. मी काय गुंड नाही आहे. कोणाच्या नजरा आपल्याकडे वळू नाहीत, कोणाचा आपल्यावर दबाव पडू नये म्हणून दुकान घ्यायचं ठरवलं आहे. मलाही तसंच वाटतंय. दुकान घेतलं तर रोज 500 रुपये तुला देणं माझ्याकडे लागलं. करशील बाबा, तू करशील. आता चांगला जम बसलाय तुझा. चलू का मी? थोडंसं सामान खरेदी करतो, कचेरीकडे जातो. जमलं तर ये तू मागून, नाहीतर थांब घरी. अरे तू न्याहारी केली का? नसन तर कर. काही खाल्ल्याशिवाय मी घरच सोडत नाही. आईसुद्धा मला खाल्ल्याशिवाय बाहेर जाऊ देत नाही. शिवाय आता 4 पैसे कमवतोय, घेतात सगळी काळजी माझी. नशीबवान आहेस बाबा. रोज आईच्या हातचं खायला मिळतंय तुला. आईला आणखीन किती दिवस त्रास देणार बाबा तू? लगीन करायचं. मी मोप करायला तयार आहे लगीन. मिळाली पाहिजे ना पोरगी. त्यात आपला धंदा बेभरवशाचा. कधी बंद होईल सांगता येत नाही. मुलगी देणारे हे सगळं बघतील ना. आजकाल पोरीवाले फार बारीक बघायला लागले. आधी 4 पैसे खर्च झालेले परवडतेत, मागून कटकट नको म्हणतेत. आणि त्यांचं बी खरंच आहे ना. जमवलेली पुंजी खर्च करायची आणि लग्नानंतर पोरीची आबाळ होत असेल तर काय कामाचं? खरं आहे बाबा तुझं. तू म्हणतोस तसा आपला धंदा बेभरवशाचा आहे, तरी तुझ्यासारख्या मेहनती पोराला कोणीही पोरगी देईल. मला खात्री आहे तू कधी उपाशी मारणार नाही. कुणी मुलगी सांगून आली तर मला बोलव, मी पटवून सांगन. चालेल. मी पसंत केलेल्या पोरीशी लगीन करशील का? अगदी बिलकुल करणार. तुमची निवड चांगलीच असेल मला खात्री आहे. बघा मागून पास्तवशीन. मी सांगितलं ना, तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करीन. आणखीन एक सांगते गोपीनाथ. गोपीनाथ, तुला माझ्या गत आयुष्याची सगळी माहिती आहे. मी ज्या दिवशी घर सोडलं त्याच दिवशी मी निराधार झाली. जात पात गण गोत याच्यापासून लय लांब गेली मी. निसर्ग हा देव आणि मानवता हा धर्म, या 2च गोष्टी मला खऱ्या वाटतात. बाकी सगळं झूट. आपण इतक्या दिवस सोबत काम करतो, मी तुला तुझी जात विचारली नाही का कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही. तेव्हा मी जी मुलगी बघील ती कुठल्याही जातीची असू शकते. त्यामुळे नीट विचार करून निर्णय घे. पाहिजे तर आईवडिलांशी बोल, नंतर मला सांग. ताई, माझा निर्णय पक्का आहे. मी तरी कुठं वाणी बामन मारवाडेचा आहे आणि असतो ना तरी माझा निर्णय हाच असता. मला खात्री तुझी, तरी स्पष्ट बोललेलं कधी कधी चांगलं असतं. आपल्याकडं पोटाला भाकर का मिळेना, पण जातीचा बडेजाव मिळवणार हे काय कमी नाही. खरं आहे तुमचं ताई. आधी धर्म मग जातीपाती फार भानगडी करून ठेवले आहेत. बरं चालू का पुढे? उशीर झालाय. तू चल, मी आले मागणं. गोपीनाथ सायकलवर टांग मारून निघून गेला. राधा मनात खुश झाली. आपण लावलेला अंदाज बरोबर निघाला. आपण कुणाविषयी बोलतोय एवढं न कळण्या इतका गोपीनाथ भोळा नक्की नाही. झिंगीला घरी आणताना आपण कुठलाही विचार केला नव्हता. ती जसजशी मोठी व्हायला लागली तसतशी आपल्याला काळजी वाटायला लागली. गावाकडे आई म्हणायची, बाई मरून 3 दिवस होईपर्यंत कोणी तिची खात्री देत नाही. आणि या पोरीला चांगली घरी घेऊन आलोय. तशी ती कशीही वागली असती किंवा कुणाबरोबर पळून गेली असती तर कोणी वाकडं लावलं नसतं किंवा कोणी जाबही विचारलं नसतं. पण आपलंच मन आपल्याला आयुष्यभर खात राहिलं असतं. त्या पोरीला घरी आणून काय फायदा झाला? तिला हेच करू द्यायचं होतं तर त्या नरकातनं काढलं कशाला? गोपीनाथ गेल्यानंतर राधा खूप वेळ विचार करत बसली. आता गोपीनाथ लग्नाला तयार झालाय. लागल तिचं जीवन मार्गाला. आपल्यासारखं नाही व्हायला पाहिजे तिचं. जन्माला येऊन काय फायदा झाला आपला? ना आईवडिलांचं धडसूक मिळालं ना नवऱ्याचं. व्यर्थ गेलं आपलं जीणं. आयुष्यात आपल्याकडनं काहीतरी घडावं म्हणून ही समाजकार्याची धडपड चालली आहे. खोटं आहे हे सगळं. आपणच आपलं भलं करू शकलो नाही तर दुसऱ्याचं काय भलं करणार आपण? एकदा का या पोरीचं लग्न झालं का आपण मोकळे झालो. अशा विचारात तिने ताटातली एक भाकरी संपवली, हात धुतला, दाराला कडी लावली आणि बाहेर पडली. श्रोते हो, हा होता 11वा भाग. 12वा अर्थात या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.